कोणासाठी? जी मुलं समोर उलट बोलतात त्यांच्यासाठी. जी मुलं आपला एकही शब्द ऐकत नाही त्या मुलांसाठी 12-12 तास 15-15 तास शेतामध्ये आपण कष्ट करतो, काम करतो. अवश्य करा. माझा कष्ट करायला, काम करायला, शेती करायला विरोध नाही. नोकरी, काम, धंदा, व्यवसाय पाहायला विरोध नाही. पण कर्तव्य सोडून ते करावं याच्यासाठी बोलावं लागतं. आपल्या जन्माचं कर्तव्य संसार नाही. बघा, प्रत्येक इंद्रियाचं कर्तव्य मला मांडता येणार आहे. आपल्या सगळ्याला डोळे दिले, कर्तव्य काय? डोळ्याचं कर्तव्य काय? कान दिलेले आहेत आपल्या सगळ्याला, कानाचं मुख्य कर्तव्य काय? आपल्या सगळ्यांना मुख दिलं म्हणजेच वाणी दिली. कशासाठी? काय कर्तव्य आहे? एकच तरी इंद्रियाचं कर्तव्य आम्हाला कळालं का? इंद्रियाचा निर्देश करत नाही, अलीकडे येऊन याच इंद्रियाचं लक्षण मांडतो आणि माझ्या चिंतनाकडे वळतो. डोळे दिले, काय कर्तव्य? सगळेजण म्हणणारे पाहणं हे कर्तव्य मुळेच नाही. डोळे आहेत, पाहावं लागतं डोळ्यांनी हे नक्की, कारण डोळ्याला दुसरं काही जमतच नाही. बघा, आपल्याकडे वादकांना वादनच जमत, गायकांना गायन जमत, कीर्तनकारांना कीर्तन जमत, पोथी वाचणारे आणि सांगणाऱ्यांना पोथी जमते. एकेकाला एकच. तसं डोळ्याला काय? कीर्तन ऐकता येत नाही, भोजनाची चव सांगता येत नाही डोळ्याला, फक्त अंदाजाने सांगता येतं. भाजी जास्त हे सांगता येतं डोळ्याने, पण डोळ्याला चव कळत नाही. डोळ्याला फक्त पाहता येतं. मग डोळ्याचं पाहणं हे कर्तव्य आहे का? माझं उत्तर हे नाही का. जे दिसतं ते पाहणं हे नैसर्गिक डोळ्याचा धर्म आहे, पण जीवनाला कृतार्थ करणारं पाहणं, योग्य पाहणं हे डोळ्याचं कर्तव्य आहे. जे येतं ते गाणं म्हणजे भजन का सांप्रदायिक नियम पाळून केलेलं भजन? सांप्रदायिक नियम आहे, चौकटी आहे. सिनेमाची एक सुद्धा चाल भजनात कीर्तनात म्हणायची येत नाही. दुसरी शिकावी, दुसरी सांप्रदायिक चाल शिकावी. जर आपण दुसरं काही म्हणायला लागलो तर ते भजन असेल, त्याचं पुण्य आपल्या खात्यावर जमा होत नाही. कर्तव्य कशाला म्हणतात हा माझा मुद्दा चालू आहे. डोळ्याचं कर्तव्य काय? कानाचं कर्तव्य काय? वाचेचं कर्तव्य काय? रसनेचं कर्तव्य काय? तसं हाताचं, पायाचं 10 इंद्रिय आहेत आपल्याकडे. इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. इंद्रियाचा निर्देश केला पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय. 10 इंद्रिय आहेत. या 10ची कर्तव्य पाहता येतात. आणखी पुढचं चिंतन मांडतो. 10 इंद्रियाची कर्तव्य म्हणजेच नरदेहाचं कर्तव्य का नरदेहाचं कर्तव्य वेगळं आहे? मांडतो चिंतन. नरदेहाचं कर्तव्य मांडत असताना महाराजांनी लक्षणा मांडली. या देहातच आम्ही भक्त नामस्मरण, भजन, भक्ती, सेवा करू शकतो. नामस्मरणाला बाजूला ठेवता येत नाही असा एकमेव जीवनाचा विचार तो म्हणजे मनुष्य. मनुष्य देह जो आम्हाला मिळाला तो कर्तव्यासाठी मिळाला. जनावरांना कर्तव्य कळत नाही, पशूंना कर्तव्य कळत नाही, पक्ष्यांना कर्तव्य
कळत नाही. पक्षांमध्ये असा विचार आहे का वडिलांना कधीही चुकीचं टाकून उपरोधानं बोलू नये असं पक्षांच्या कुठल्या नियमात आहे का? जनावरांच्या नियमात आहे का? फक्त हे मनुष्याच्या जीवनात आहे. आणि वडिलांचा जन्मभर नवे गेल्यानंतर सुद्धा आदर कायम राहिला पाहिजे हे फक्त नरदेहातल्या जीवाला. आपण नरदेहामध्ये आहोत, काय करावं? कर्तव्याने जीवन जगावं. मग आपलं मुख्य कर्तव्य काय? बघा महाराजांनी लक्षण मांडलेलं आहे. आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे. या आयुष्यामध्ये आलो आम्ही, काय करावं? कर्तव्याने जर जीवन जगू लागलो तर धन्य आम्ही जन्माला येऊन धन्य ठरतो. कधी? अहो जन्म सगळ्याला आहे. पृथ्वी तलावरची लोकसंख्या विचारात घ्यायची झाली तर ती कठीण आहे. भारताची लोकसंख्या 125 कोटीच्या पुढे सांगितली जाते. जवळपास 135 वगैरे असा आकडा सांगितला जातो आपल्याला. एवढी भारताची लोकसंख्या आहे. मग देशाची किती, विश्वाची किती असेल? एवढे लोक पृथ्वीवर आहेत. किती जणांना कर्तव्य कळालं? प्रश्नचिन्ह. कर्तव्याचा विचार मांडत असताना महाराजांनी लक्षण मांडलेले. सांगतो तुम्हासे महारारे विठ्ठल, या जन्मामध्ये आपण काय करावं? महाराजांनी लक्षण मांडलं. भक्ती करावी, नामस्मरण करावं. अनेकांचा प्रश्न असणार आहे त्याच्याने काय मिळतं? बघा नामस्मरण भजनाने लौकिकात फरक पडत नाही, पण पारमार्थिक फल मात्र मोठं मिळतं. आमचं उलट आहे. पारमार्थिक फल मिळो न मिळो लौकिकातलं फल मिळालं पाहिजे. आम्हाला वाटतं संसारात वृद्धी होणारं फळ आम्हाला जर नामाने भजनाने मिळत असेल तर आम्ही भजन करायला तयार आहे. आपण अपेक्षा उलटी करतो. मार्केटमध्ये जाऊन सोनं खरेदी करायचा प्रयत्न करायला लागतो. सरळ कट्ट्याला जाऊन भाजी मागायला लागलो आपण. जिथं जे मिळतं तिथं तीच अपेक्षा ठेवावी. अहो परमार्थातून लौकिकाची अपेक्षा का असावी?
तो परमार्थ आहे. परमार्थामध्ये लौकिकाची अपेक्षा केली तर निराशच होणार आहे. आपल्याला फल मिळणार नाही, कारण क्षेत्र वेगळे. आणि म्हणून आपल्या या नरदेहातल्या जीवानं काय करावं याचा जर आपण विचार केला तर महाराज लक्षणा मांडतात. नामाद्वारे आम्ही कुठं पोहोचतो. हरिपाठात 27 अभंगात महाराजांनी काय मांडलं असेल तर फक्त नाम मांडलेलं आहे. हरिपाठाचे अभंग किती? 27. 27 अभंगातून काय मांडलं? फक्त नाम मांडलं. पहिला अभंग म्हणायचा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तिसरा अभंग म्हटला हरिमुखे म्हणा. 8वा अभंग म्हटला हरिमुखे म्हणा. 12वा अभंग म्हटला. 20वा अभंग म्हटला. 25वा अभंग म्हटला हरिमुखे म्हणा. 27वा अभंग झाला तरी काय म्हणायचंय? हरिमुखे म्हणा. म्हणजे 27 अभंग कशासाठी सांगितले? हरिमुखे म्हणा म्हणण्यासाठी. 27 अभंग झाल्यानंतर हरिमुखे म्हणण्याऐवजी आधीच म्हटलं तर काय बिघडणार? पण आपण सहजासहजी परमार्थ करत नाही. आपल्याला कितीही सांगा नामस्मरण करा, भजन करा, नामस्मरण करा, आपल्या हातून ते होत नाही, घडत नाही. आणि म्हणून त्याचं फल मांडावं लागतं की नामाने आम्हाला काय मिळतं. काही जण म्हणतील मिळत असेल, आम्हाला त्याची गरजच नसेल तर मग काय उपयोग आहे. बघा परवाच एक पोस्ट मी वाचली, आता मला लक्षात येत नाही पण ती शब्दात मांडतो. हा बहुतेक पैलवानांची मोठी कुस्ती झाली राज्याची. त्या पोस्ट मध्ये बहुतेक मी वाचलेलं आहे. महाराष्ट्रात 1 नंबरनं कुस्ती झाली, त्यांना चांदीची गदा भेटली. पोस्ट आली होती. ती गदा विकता पण येत नाही, खर्च पण करता येत नाही. त्या गदेचा लाभ काय? फक्त प्रतिष्ठा. राज्यामध्ये पहिला नंबर आला, चांगली गोष्ट आहे. पैलवानांनी त्या आपल्या कौशल्यानं गदा मिळवली इथपर्यंत ठीक आहे, पण त्या गदेचा कुटुंबात उपयोग काय? ती गदा कितीही किलोची असू द्या, त्याला शोकेशमध्येच ठेवावं लागणार आहे. त्याप्रमाणे परमार्थाचं एखादं फळ आमच्या उपयोगाचं असेल तर आम्ही भजन करू. आम्हाला त्याचा उपयोगच नसेल तर कशासाठी भजन करायचं? याचा आपल्या जीवनाशी संबंध मांडतो. आपल्या प्रत्येकाला, इथं बसलेल्या मंडळींमध्ये प्रत्येकाला वाटतं आपलं जीवन आनंदी असावं, आनंद मिळावा याच्यासाठी संसार स्वीकारला. संसारात तो अनुभव आला नाही हा भाग वेगळा. पण संसार करत असताना, संसार स्वीकारत असताना संसाराकडून प्रत्येकानं आनंदाची अपेक्षा केली, सुखाची अपेक्षा केली. मिळत नाही हा भाग वेगळा. संसाराच्या बाबतीत संतांची प्रमाणपणे दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मूळ चहुकडे विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागले ओढाळ. चला ठीक आहे. Oh
संसाराचं जे चिंतन करतोय ते संसारात आनंद शोधायला, संसारात कसं राहावं, का राहावं हे चिंतन वेगळं आहे, स्वतंत्र आहे. आपला विचार जो चालू आहे, संसारातली व्यक्ती संसार का करते याच्यावर माझं बोलणं चालू आहे. का करते? उत्तर आहे आनंदासाठी. आम्ही सगळेजण जो संसार करतो तो सुखासाठी का दुःखासाठी? कसं इकडं सुख माहितीये का? सुखासाठी आम्ही सगळेजण संसार करतो, पण मिळतं दुःख. कारण संसाराचं स्वरूप दुःख आहे, म्हणून दुःखाशिवाय आम्हाला काहीही मिळत नाही. आम्ही संसार स्वीकारला सुखासाठी, मान्य. अहो संसार सुखासाठी आहे, परमार्थ कशासाठी? नक्की सुखासाठी. मग मिळतं का? नक्की मिळतो. सुख आनंद परमार्थाशिवाय दुसरीकडं कुठंही मिळत नाही. मग शास्त्रांनी याला साधन सांगितली. सुखाचं साधन काय? आनंदाचं साधन काय? शास्त्र सांगतं ज्ञानाशिवाय आनंद मिळत नाही. आणि आम्हाला ज्ञान मिळवायला अधिकार नाही आपल्याकडे. आम्ही आसक्तीने संसार करणारी मंडळी. बरीच मंडळी अर्धे तिकिटाशिवाय हलतच नाही घरातून. का? अर्धे पैसे वाचतील. एसटीने जायचंय, लाल गाडी बंद आहे, दिवसात नाही एकदाच आहे, तिचीच वाट बघत बसती. 2 तास वाट बघण्यात तिकिटाच्या दुप्पट पैशाचं रक्त खराब होईल याचा विचार करणार नाही. पण अर्ध्या तिकिटातले पैसे वाचून आम्ही संसाराचं हित पाहण्याचा प्रयत्न करतो. तर अवश्य पैसे नक्की वाचवावे, काटकसर असावी, पण कुठं असावी? अधिक महिन्यातल्या ताटाला काटकसर असावी, दिवाळीच्या कपड्याला काटकसर असावी, सत्तेच्या वर्गणीला काटकसर असू नये. कारण हे दान आहे. दान वेगळं, जावयाचं ताट वेगळं. बघा तुम्ही जावयाला कितीही अंगठ्या घाला, शेपटी वाकडीच असते. कुणाची? कितीही द्या फरक पडत नाही. मग काही जण म्हणतात फरक पडत नाही, आम्हाला पण माहिती आहे, तेवढा महिना तरी शांत जाईल म्हणून जाऊ द्या. ठीक आहे, माझं चिंतन चालू आहे. परमार्थामध्ये आनंदाची अपेक्षा आहे. नवे नवे संसारात सुद्धा मला आनंदच मिळावा वाटतो. मग या आनंदासाठी शास्त्र सांगतं ज्ञानाला अधिकार लागतो, तो आमच्याकडे नाही. बघा आम्ही टाळ कानावर पडल्याशिवाय घर सोडत. बहुतेक म्हणूनच सुरुवातीला कीर्तनकार उभारण्या अगोदर भजन करायची पद्धत याच विचारानं झाली असेल. असे म्हटलं कांदा जाईल, हेच खरे असं नाही. एवढे आम्ही संसारात आसक्त आहे. ज्ञानाचा अधिकार येईल का? ज्ञानाचा अधिकार नसेल तर आम्ही आनंद मिळवायचा नाही का? एखादा गरीब आहे म्हणून त्यांना शाळेत ऍडमिशन घ्यायचंच नाही का? म्हणून शिक्षण विभागानं काही टक्केवारी काढली. 10% अमुक अमुक मंडळींना घ्या. त्याच पद्धतीने परमार्थामध्ये सुद्धा अधिकाऱ्याला आनंद मिळवता येतो, पण त्याच्यासाठी साधन सांगितलं ना. नामाद्वारे आम्ही या अवस्थेला पोहोचू शकतो. त्या अवस्थेचा विचार महाराजांनी आपल्या समोर मांडला. प्रस्तुत अभंगाचं पहिलं चरण. विषयी विसर पडिला
दुसरं उत्तरार्ध आहे. अंगी ब्रह्मरस ढसावला. दुसरं फल सांगितलं. दोन फल आपल्याला गळेमध्ये पाहायचे. 25 मिनिटं फक्त शिल्लक आहे. पहिलं चरण पूर्ण करून माझ्या सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. यामध्ये पूर्वार्ध खूप अवघड आहे सर्वांसाठी, त्यामुळं जास्त वेळ घालवत नाही, पण थोडा तरी निर्देश करणं मला कर्तव्याचं आहे. विषयी विसर याला वेदांती. विषय हा शब्द वेगळा आणि विषयी हा शब्द वेगळा. पटवून देतो. विषय 5 आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. या 5 विषयाला सेवन करायला आपल्या प्रत्येकाला 5 इंद्रिय दिली. याची तुलना करतो आणि विचार मांडतो. शब्द हा विषय स्वीकारायला कान दिले, इंद्रिय. स्पर्श हा विषय स्वीकारायला प्रत्येकाला त्वचा दिली, शब्द स्पर्श. रूप हा विषय स्वीकारायला प्रत्येकाला डोळे दिले. रस हा विषय स्वीकारायला प्रत्येकाला जीभ दिली. आणि गंध वास स्वीकारायला प्रत्येकाला नाक दिलं. काही जण म्हणते हे आम्हाला पण माहिती आहे. शास्त्र यालाच अध्यात्म म्हणतं. या 5 इंद्रियाला ज्ञानेंद्रिय म्हटलं. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम रसनम घ्राणम एवच 15वा अध्याय भगवद्गीतेचा. हे 5 इंद्रिय सांगितली. या 5 इंद्रियातून 5 विषयाचं सेवन. आता यात विषयी अभंगाचा पहिला शब्द आहे. विषय आणि विषयी यात काय फरक आहे? महाराजांनी विषय असं असेल, प्रिंटिंग करणाऱ्याची चूक असेल असं गृहीत धरायचं का म्हणणाऱ्यांची चूक असेल असं गृहीत धरायचं? काही काही जणांचा IQ पाठा असतो. ऐकून शब्द बसवलेले असतात. इतके सुंदर शब्द असतात ऐकून बसवलेले. कारण काही जणाला भजनात बसायची सवय नसते, त्यामुळे तालात शब्द बसणं जड जातं म्हणून काही काही जण खिशातले शब्द अभंगात घालतात आणि काही काही जण अभंगातले काढून खिशात घालतात. हा मोठा अपराध आहे. अहो, वाङ्मयात कधीही फेरबदल करू नये. आपल्यावर शास्त्र कृपा व्हावी असं वाटत असेल तर शास्त्र शुद्धतेनंच आपल्याकडून उच्चारलं गेलं पाहिजे. पण बहुतांश शब्द असे पटवून देतो. देव बसे चित्ती त्यांची घडावी संगती. हा अभंग आहे. आता हे म्हणताना कसं म्हणतात सांगतो. देव बसे चित्ती त्यांची घडा विसंगती. अलीकडचा वी पुढे नेला तरच तालात बसत, तर मग ताल चुकतो ना. ताल चुकला की पुन्हा चाल मिळत. ताल मिळावी म्हणून ताल बरोबर आला पाहिजे. ताल बरोबर येण्यासाठी शब्दाची तोडफोड केली पाहिजे. शब्द बदलला, दुसरा शब्द सांगतो. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा. गुण गायीन एक शब्द आहे. गायीन 3 अक्षराचा मिळून एक शब्द आहे. गुण गायीन आवडी. बघा आपली मंडळी म्हणताना गायी एकीकडे म्हणतात तर न पुढं म्हणतात. गुण गायी न आवडी. गाय आवडत नाही, भजन आवडत नाही असं ती म्हणतात. तुझा विसरण व्हावा गुण गायी न आवडी. तुझं स्मरण तुझं भजन आवडत नाही. शब्दाची तोडफोड केली, शब्द बदलला. चला अजून एक गवळण सांगतो. त्या गवळणीचे शब्द असे. यशोदेचा. यशोदेचा कुमार. कुमार म्हणजे मुलगा. कुमार म्हणजे मुलगा. यशोदेचा कुमार म्हणजे बाल श्रीकृष्ण. म्हणताना काय करतात? चा पुढे नेतात तर त्यातला कू तोडतात. यशोदे चाकू मार.
तालात बसलं पाहिजे ना. शब्दाची तोडफोड केली जाते. तसं विषय आणि विषयी गायक मंडळीने केलेले का प्रिंटिंग करणाऱ्याने केलं? दोघांनी पण केलं नाही. महाराजांचाच अभंग आहे. विषयी म्हणजे काय? विषयाचा आश्रय. गोठा कशाला म्हणतात? जनावरांचा आश्रय जिथे आहे त्याला गोठा म्हणतात. तसं विषयाचं जे आश्रय त्याला विषयी म्हणतात. विषयाची आसक्ती ज्याच्यामध्ये असते त्याला विषयी म्हणतात. आपल्या सगळ्यांना एवढी आसक्ती, किती आसक्ती शब्दात मांडता येत नाही. पटवून देतो. सकाळी अंघोळ झाली की आपल्याला काय लागतं? इकडं आहे का नाही? दोन चालू झालं, चहा लागतो. कुठं? सत्यात का दिंडीत? अहो, दिंडीत चहा नाही मिळाला तर लोक चहा सोडत नाही. हॉटेलमध्ये जाऊन पिऊन दिंडीत येतात. तोपर्यंत दिंडी विलीकरणे न्यायची. एवढी आमची आसक्ती. ही आसक्ती शरीरात कुठं राहते? आपल्या प्रत्येकाकडे आसक्ती. एका व्यक्तीला एक आसक्ती का एका व्यक्तीला अनेक आसक्ती? चहा खाली ठेवला की तंबाखू. दुसरी आसक्ती जवळ नसली तर येणं जाणाऱ्या सगळ्यालाच. आता आम्हाला धोतर असल्यामुळे बऱ्याच जणांना वाटते हे तंबाखू खातात की काय, पण आम्ही तंबाखू सोडावी म्हणून भरपूर बोलतो. आम्ही कशी तंबाखू खात असेल, पण कीर्तनकार खातच नाही तसं नाही बरं का. कीर्तन करून खाली ज्या गादीवर त्या गादीवर बसलो की खायला परवानगी असं आम्ही समजतो. जाऊ द्या, ठीक आहे, असू द्या. माझं असू द्या म्हणजे व्यसन असू द्या म्हटलं नाही बरं का मी. अर्थ वेगळा करायला नको. पुन्हा आसक्ती सांगायला लागलो. ही कुठं राहते? शरीरात. जिथं राहते त्याला विषयी म्हणतात. आसक्तीचा विसर पटल्याशिवाय दुःखाची निवृत्ती होत नाही. आणि म्हणून या आसक्तीचा विसर पडावा याच्यासाठी साधन सांगितलं, नामस्मरण. काही जण म्हणतील आसक्ती का घालवायची? आनंदासाठी घालवायची. पटवून देतो. माझ्या मूळ चिंतनाकडे येतो. वेळ खूप कमी, त्यामुळं सगळाच विस्तार होईल असं मला वाटत नाही. पण विषयाचे 3 आनंद आहेत. प्रिय आनंद, मोद आनंद, प्रमोद आनंद. विषयाचं दर्शन झालं की एक आनंद आहे. विषयाची प्राप्ती झाली की दुसरा आनंद आहे. आणि विषयाचा उपभोग सुरू झाला की तिसरा आनंद आहे. बघा, काही काही जणांना चहा दिसला की अर्धा तास ही मंडळी प्रसन्न राहतात, न कधी येणार. म्हणून संयोजकांनी भजन सुरू झालं की कप बशी नाही तर किटली समोर न्यायची पद्धत अवश्य द्या बरं का. भजनाला चहा वगैरे पाहुणचार आणि तो दिला पाहिजे. पण वेळ लागत असेल तर फक्त किटली न्यायची समोर. विषयाचं दर्शन झालं, आनंद मिळाला, अर्धा तास टिकणार आहे. चहा आला, वाटायला सुरुवात केली की लगेच म्हणतात त्या बाजूने वाटायला लागले. संपला तर काय करा? मग या बाजूने एकाने सुरू करा. मध्येच कोणीतरी म्हणतं का आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे. दुसरा आनंद विषयाची प्राप्ती. तिसरा आनंद चहा प्यायला सुरुवात केली. तिसरा आनंद हा झाला विषयातला आनंद. पण हा क्षणिक आहे, तात्पुरता, प्रातिभासिक आनंद आहे. आपल्याला अशा आनंदाची अपेक्षा नाही. जो आनंद शाश्वत आहे, जो आनंद चिरंतन टिकणारा आहे, तो आनंद आम्हाला मिळावा. त्याला संतांनी ब्रह्मरस असं संबोधलं. महाराज सांगतात अंगी ब्रह्मरस ठसावला छंद या नामाचा घेतलासे जय परमार्थाचे
ज्यांना परमार्थ करायचंय त्यांच्यासाठी काय अधिकार लागतो, काय करावं याचा विचार या प्रमाणामध्ये आपल्या समोर मांडला. पण ब्रह्मरसासाठी काय करावं याचा विचार महाराजांनी सांगितला. नामस्मरण करावं याच्यावर आपल्याला चिंतन करायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एक वेळ भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. अंगे ब्रह्मरस ठसावला, माझे मद झाले अनावर वाचा, छंद या नामाचा घेत नसे. 10 मिनिट माझी शिल्लक आहे, त्यामुळं 10 मिनिटामध्ये मला जेवढं चरित्र मांडता येईल तेवढाच विचार मांडून सेवेला पूर्ण विराम देणार आहे. मला विषयी विसर आणि अंगी ब्रह्मरस याच्यावर चरित्र मांडायचं आहे. बघा, विषयी विसर नावाने कसा पडतो. तुकाराम महाराजांच्याकडे एकदा त्यांचा मेहुणा आलेला होता. मेहुणा म्हणजे बायकोचा भाऊ. नाहीतर आपल्याकडे बहिणीच्या नवऱ्याला सुद्धा मेहुणा म्हणण्याची पद्धत आहे. तुकाराम महाराजांच्याकडे बायकोचा भाऊ आला. माहेरचं कोणी आलं की घरातली लगबग खूप वेगळी असते. माहेरचे लोकच आहेत आणि सासरचे लोकच आहेत का राक्षस असतात? सासरची मंडळी राक्षस असतात का? नाही, पण विचारात मात्र इतका बदल असतो. माहेरचे लोक आले कितीही काम करू द्या थकत नाही, आणि सासरचं एक जण जरी आलं तरी थकवा आला. हो, पाहुण्या ते थकवा आला, पाहुणे आली. आपल्या वृत्तीत बदल आहे. तुकाराम महाराजांच्या घरी असंच झालं. मेहुणा आला म्हणून तुकाराम महाराजांच्या बायकोनं स्वयंपाकाला घातलं. खूप आनंदामध्ये उत्साहात स्वयंपाक केला. सकाळीच तुकाराम महाराजांना सांगून ठेवला, आज बाहेर जाऊ नका, माझा भाऊ आलाय आणि त्याच्याबरोबर तुम्हाला जेवायला बसायचंय. कारण तुकाराम महाराजांचा स्वभाव दिनराजाने हाची धरला, गोविंदाचे पवाडे सतत भगवत चिंतन करलं. त्या चिंतनामध्ये पाऊल ज्या वाटेला पडतील त्या वाटेने जाऊन एकांतामध्ये भजन करत बसणं हा महाराजांचा स्वभाव. प्रमाण अनेक पाहता येते, माझ्याकडे तेवढा वेळ नाही म्हणून प्रमाण मला पाहायचे नाही. पुढे जाऊ आपण. एकांतामध्ये जाऊन चिंतन करत बसायचे. पण सकाळीच तुकाराम महाराजांच्या पत्नीनं जिजामातेनं महाराजांना सांगितलं, आज बाहेर जाऊ नका. महाराज घरीच थांबले. दोघांनाही स्वयंपाक झाल्यानंतर जेवणासाठी आसन टाकलं. दोघे जेवायला बसले. समोर पात्र ठेवलं, पदार्थ वाढले. दोघांनी पुंडलिक वर्देचा गजर करून जेवण करायला सुरुवात केली. कारण वारकरी पंक्तीत पुंडलिक वर्दे म्हणतात, लग्नाच्या पंक्तीत म्हणत नाहीत. लग्नाची पंगत तिकडून वाढत आली, इकडं वाडेपर्यंत पहिला संपले उठलेला असतो. अलीकडं वारकरी पंक्तीत पण असं काही काही ठिकाणी जी बाहेरची मंडळी येऊन पंक्तीला बसतात त्यांच्यामुळे वारकरी पंक्तीत सुद्धा असं काही अंशात दिसायला लागलं. अलीकडं संस्कारासाठी थोडं सांगितलं मी. चला ठीक आहे. या दोघांनी पुंडलिक वर्देचा गजर केला आणि जेवायला सुरुवात केली. पोटभर जेवण केलं तुकाराम महाराजांनी. जिजामाता
पुन्हा पुन्हा आग्रह करत होत्या भावाला, पण त्यांनी काही घेतलंच नाही. त्यांनी जेवण केलं, झालं जेवण, दोघे बाहेर ओट्यावर बसले. जिजामातेनं सगळं काम आटोपलं आणि आपण जेवण करण्यासाठी ताट वाढवून घेतलं. जेवायला बसली. जेवायला एक घास तोंडात घातल्याबरोबर लक्षात आलं आपण घाई गडबडीमध्ये भाजीला मीठ घालायचं. तिने तसंच ताट ठेवलं, उठले, बाहेर आले. तुकाराम महाराजांना जोर जोरात बोलायला सुरुवात केली की म्हटले, माझा भाऊ एवढ्या दिवसातून आला आणि त्यानं मीठ कसं मागावं म्हणून मागितलं नसेल, तुम्हाला काय झालं होतं? तुम्ही का सांगितलं नाही मीठ कमी आहे म्हणून? असला स्वयंपाक माझ्या भावाला का खाऊ घातला? नको नको त्या शब्दात आता ती सुद्धा अपवाद नव्हती. आपल्याच घरी असतं असं नाही, तुकाराम महाराजांच्या घरी सुद्धा हे होतं. आणि म्हणून ती बोलायला लागल्यानंतर महाराजांनी शांत ऐकून घेतलं. आता याच्या पुढचं चिंतन महत्वाचं आहे. तुकोबाराय तिला सांगू लागले, काय खातो आम्ही, का असं या सांगाते, आम्ही कशाबरोबर काय खाल्लंच माहित नाही. जेवण केलं, जेवणाची क्रिया झाली, पण तादात्म्य नव्हतं. याला विषयी विसर म्हणावं. एकच दृष्टांत द्यायचंय मला. आणि ब्रह्मरस ठसा बना. तुकाराम महाराजांच्याकडे एक पंडित भेटायला आला. त्या पंडितांना घरी आल्यानंतर विचारलं, तुकाराम महाराज कुठे आहेत? मला त्यांना भेटायचंय, त्यांची कीर्ती ऐकून मी देहू गावामध्ये आलो. त्यांनी सांगितलं ते शौचाला गेले, प्रातर्विधीला गेलेले आहेत. कोणत्या दिशेला गेले? दिशा विचारली. पंडित त्या दिशेने चालत येऊ लागला. त्या मार्गावर आल्याबरोबर त्याच्या कानावर श्री विठ्ठल नामाचा ध्वनी यायला लागला. तो लांब अंतरावर पाहू लागला. आपण ज्यांना भेटायला आलो ते हे तर नसतील असा मनात विचार आला. कारण विठ्ठल नामाचा ध्वनी येतोय म्हणजे नामस्मरण हेच करत असतील. कुठं करायला लागले? अमंगळ ठिकाणी. अमंगळ क्रिया करत असताना मंगल स्वरूप देवाचं नाम कुठं घ्यावं हे ज्यांना कळत नाही त्यांना भेटायला आपण आलो असं त्या पंडितांना वाटलं. महाराजांचा विधी झाला. महाराज तिकडून आले. दोघांची समोरासमोर भेट झाली. नमस्कार केला, रामराम केला. तो पंडित त्यांना म्हणायला लागला, तुकाराम महाराज आपणच का? हो म्हटले. तो म्हणायला लागला, माझं येणं वाया गेलं. महाराजांनी विचारायला सुरुवात केली, काय अपराध घडला सांगा. तो पंडित म्हणायला लागला, तुम्ही अमंगळ ठिकाणी होता, अमंगळ क्रिया करत होता आणि तिथं देवाचं नाम घेत होता, हे योग्य आहे का? महाराज म्हणायला लागले, तुमचं बरोबर आहे. अशा ठिकाणी भगवंताचं नाम घेऊ नये, पण मला आवडलंच जात नाही. याची संगती काय? तो म्हणायला लागला, आम्ही दीड 2-2 तास कीर्तनात बिंबीच्या गेटापासून ओरडून सांगतो, टाळी वाजवा, भजन करा, टाळी वाजवा, भजन करा, पण कोणी भजन करत आणि तुमचं इंद्रिय आवरत नाही म्हणता. महाराजांनी सांगितलं, तुम्ही प्रत्यक्षात अनुभव घ्या. त्याने महाराजांची जीव पकडली. त्यावेळेला महाराजांच्या रोमातून नामाचा ध्वनी येऊ लागला आणि म्हणून तो ध्वनी त्याने ऐकल्याबरोबर महाराजांच्या समोर त्याने साष्टांग प्रणिपात केला. महाराजांना त्याने विचारलं, हे कसं शक्य आहे? महाराजांनी उत्तर दिलं, माझी मदत झाली अनावर.
आणि चहाला लोकांच्या घरी न जाण्याचं हे एक कारण आहे. लोकांनी आम्हाला प्रश्न विचारून आमच्याकडून ज्ञान घ्यावं का आम्हाला सांगत बसावं? कसे हा अनुभव खूप मोठा आहे. मी 99% चहा टाळतो. तोंडासमोर नको म्हणता येत नाही म्हणून येतानाच उशिरा येतो. माझी सवय आहे. मी बऱ्यापैकी कुणाच्या घरी जात नाही. चहाला ऐकत बसावं लागतं. मग ती सगळा इतिहास म्हणतात 4-4 पिढ्याचा आणि त्यामुळं का वाचाच आवरत नाही. अहो संसारी गुणगौरवाला वाचा आवरणं न आवरणं, पण इथं नामाला वाचा आवरत नाही. याच्यासारखं जीवनात भाग्य दुसरं नाही. नामाला वाचा वाहिली गेली आणि याच्या बाबतीत व्यावहारिक दृष्टांत दिला. लाभाची या सोसे पुढे चाले मन, धनाचा कृपण लोभ जैसा. लोभी मनुष्याला धनाशिवाय दुसरं काही दिसत नाही. तसं नामधारकाला नामाशिवाय दुसरं काही दिसत नाही. फल काय? तुका म्हणे गंगा सागर संगमी. गंगा नदी निघाली. कशाला निघाली? सागराला समुद्राला भेटायला निघाली. ती समुद्राला भेटणं हे तिचं फल आहे. तसं नामधारक नामाला नामीला भेटणं हे नामधारकाचं फल. भेटल्यानंतर काय? अवघ्या झाल्या उर्मी एकमय. एकरूप होतात. तसा नामधारक एकरूप होतो. म्हणजे त्याचं जीवन संसार कुटुंब सुखी होतं, आनंदी होतं. हे कशाने? छंद या नामाचा. ज्ञानेश्वर माऊली